याच्यात बघा, हे बघा शिवायच्या चेहऱ्यावरून कळेल तुम्हाला की मध्ये कसे कसे लाईट चमकताय. ही जी समई आहे ना, तुम्ही कधी पण यूज करू शकता, कुठे पण. एखादं सत्यनारायण असला तिथे. अलेक्सा औषध घे, नाही म्हणते रे ती. घे अलेक्सा औषध घे, नाही म्हणते ग ती. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल. परम आज खूप गंदा गंदा दिसतोय ना, कारण पलमची अजून आंघोळ झालेली नाहीये. परमची अजून आंघोळ झालेली नाहीये. परम आता आंघोळ करून छान छान कपडे घालणार आहे आणि नंतर भेटतो. ठीक आहे, जा मग. तुम्ही बोलून घेते का माझी बाय? खूप गुड आहे. चला, आजचा फुल डे व्लॉग असणार आहे आपला, त्याच्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. आज आहे रक्षाबंधन, त्यामुळे आज रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. मला तर मुलगी नाही आहे, म्हणजे माझ्या मुलांना पण बहीण नाही आहे, पण तरी किती जणी त्याला राखी बांधतील ना, ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. आता जवळपास वाजत आलेत 11. हे बघा, इकडे माझे मस्त अशी देवपूजा झालेली आहे. आज आहे पौर्णिमा, तर देव मस्त असे घासून वगैरे देवाऱ्याची डीप क्लीन करून देवारा पूर्ण असा छान झालेला आहे. आणि त्यांची आज पूजा पण झालेली आहे. आणि माझं हे दर पौर्णिमेला असतं की देवारा साफ करणं, देव घासणं. हा जो कळस आहे तो माझा आहे दत्त जयंतीचा. तो मी दत्त जयंतीलाच नारळ बदलते. त्याच्यामध्ये दर पौर्णिमेला 1 सुपारी, 1 बदाम आणि 1 रुपयाचं नाणं असं त्याच्यात नेहमी ॲड होत चालतं. तर बघा, आज किती सुंदर दिसताय देव, मस्त वाटतंय ना. तर चला, आजचा फुल डे ब्लॉग एन्जॉय करा, स्किप न करता पूर्ण बघा. चला, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात, कारण मला आता जायचंय मुलींसाठी सामान घ्यायला, काहीतरी गिफ्ट आणायला जायचंय. तर पहिले गिफ्ट वगैरे घेऊन येते आणि स्वयंपाकामध्ये काय बनवलं काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आता आवरलं आमचं. म्हणजे बघा किती वाजले, 2. काय बावळट चाळे चाललेली, याची ना माकड चाळेच संपत नाही बाबा. हे बघा, तुम्हाला आवरायचं का नाही, उठायचं का नाही पटकन? पोराचं नाव नको घेऊ, ते गुणाचं लेकरू आहे, ते मस्तपैकी तयार झालेले छान छान. तर जेवण झालं आणि जेवण करताना व्हिडिओ घ्यायचं लक्षातच राहिलं नाही, म्हणजे नंतर मला आठवण आली की अरे आपण दाखवलंच नाही. ते पाहतो म्हणतो मी सांगून देतो. डोळा बघा थोडासाच राहिला आहे, पण एवढा काय आता जाणवत नसेल तेव्हापेक्षा. तर चला, आता चाललोय आम्ही शिवायच्या काकाच्या घरी. तिथे आहेत 3 छोट्या छोट्या मुली. त्या तिघींना यांना केव्हाची राखी बांधायची आहे. त्या पोरींचे सकाळपासून फोन झालेले, पण हे माझे माकडं बुरशेल होते. हसतो काय, हे बघा त्या हसताय. हा, यांचा सॅटर्डे संडे. तर आता निघालो. पहिले त्यांना काहीतरी गिफ्ट घेतो आम्ही आणि पुढचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. चला, तोपर्यंत ब्लॉग करा. हे तर एकदम बेकार आहे, हे काही कामाचं नाही. माझा पमा बोलेल तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू. आता शिवायला आणि परमला राखी बांधायला आलेली होती ती माझ्या दिरांची मुलगी. म्हणजे तेच येणार होते, पण आम्ही गेलेलो त्यांच्या घरी, कारण यांनी खूप वेळ केलेला मुलांनी. तर आता आहे तर हे माझी पुतणी, दिरांची मोठी मुलगी, ती माझ्या शिवायला आणि परमला राखी बांधत होती. त्यात माझा परम बघा किती क्यूटसा मस्तपैकी बसलेला होता, म्हणजे भारी वाटत होतं. आणि त्यानंतर आहे अगो बाई लगेच हाताची घडी पण घातली, म्हणजे त्याला असं खूप भारी भारी वाटत होतं की रक्षाबंधन रक्षाबंधन, त्याला खूप आवडत पण होतं. आणि त्यानंतर त्यांना आहे 2 मुली माझ्या दिरांना. मग या मोठ्या मुलींनी बांधून झाल्यानंतर आली त्यांची लहानी मुलगी, पण दोघी मुली लहान नसल्याने त्यांना काही राखीची गाठण मारता येत नव्हती. पण भारी वाटतं ना असं लहान लहान मुलांचं रक्षाबंधन बघायला, आम्हाला तर खूप आवडत होतं. त्यानंतर होती त्यांची लहान मुलगी, तिने फक्त असं म्हणजे कुंकू लावला आणि राखी बांधली, कारण ती पण लहान आहे.
तिच्यामध्ये आणि परममध्ये फक्त 1 वर्षाचं अंतर आहे. ती 1 वर्षाने मोठी आहे परमपेक्षा. पण परमचे एक्सप्रेशन बघा कसे दिसत आहे. आणि होतं त्याच्याकडे हेलिकॉप्टर, तर त्याने ठेवलं आता खाली आणि दिलं मुलींना गिफ्ट. दोघी मुलींना आणलेले बार्बी डॉल. आता तिकडे आहेत 3 मुली, म्हणजे माझ्या दिरांच्या 2 आणि जेठच्या 1. त्यामुळे त्या तिघींना आम्ही सेम गिफ्ट आणत असतो. तर ही होती माझी जेठ आहे, त्यांची मुलगी. त्यांना एकच मुलगी आहे आणि तिचाही सेम प्रॉब्लेम की राखीची गाठण काही मारता येत नव्हती. मग तिच्या मम्मीने तिला हेल्प केलेली. पण माझे परमाचेच एक्सप्रेशन, जिथं जावं तिथं परमचेच सगळ्यांना हसू यायचं. आणि तो असं निवडून द्यायचा की मला ही राखी बांध, मला ती राखी बांध. आणि मग त्याने सांगितली तीच राखी तिने पण बांधली. म्हणजे मला मुलगी जरी नसली ना तरी खूप साऱ्या बहिणी आहेत त्याला. सगळ्यांकडे मुली आहेत, फक्त मला सोडून. काय हो, स्पायडरमॅनची राखी बांधली ना तिने. हा, छान. असं होतं यांचं रक्षाबंधन. आता फायनली झाले मी रेडी. बघा आवरत आवरत मला वाजत आले 5:30 का 5:45. बापरे, जायचं होतं मला 4:30-5लाच मम्मीकडे. पण बघा मस्त अशी साडी वेअर केली आहे आणि निघाली आहे. इकडे बघा माझा परम बघा कसं रेडी झालाय. परम तू कुठे चालला? इकडे बघ ना. शिवाय नीट तर पावडर लाव. नीट लावली. परम बघा कसं रेडी झालेला आहे. परम कसा दिसतो? छान छान. आय सलमान खान पा कसा काढतोय. जॅकेट घालावं सलमान खान. नको 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 सलमान खान. चला आशिष कळतोय. ओके सलमान खान नको रे. चला आता मामाच्या घरी जातो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता आलो आम्ही मम्मीकडे माझ्या. काय हे पोरग आहे ना, मी जेव्हा चालू करते तेव्हाच बोलतो. अरे बोल ना, मी हाय ना इथंच. फोकस. हा फोकस. तर आलोय आम्ही आता मम्मीकडे रक्षाबंधन साठी. आणि राहिले आता ह्या पोरींना गिफ्ट घ्यायचं. तर जातो आता काहीतरी गिफ्ट बघतो. अरे यार शिवाय मला 2 मिनिटं शाळेत बोलू देत नाही बाई हे पोरग. तर इकडे आहे भाऊचं काम. भाऊ काय कसा राहील काही भरोसाच नाही. उगीच भाऊला दाखवतो का वहिनी. आणि इकडे आहे माझी वहिनी स्वयंपाक करत. हा. आणि इकडे आम्ही नंदा मस्त करतोय आराम. गाव मग बघा बिचारे माझ्या वहिनीला किती काळजी आमची. गाव चला आता जाऊ या पोरींसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया रक्षाबंधनचं. काय झालं परम, तुला काय गिफ्ट पाहिजे? घंटा गाडी. चला हे काय घ्यायचंय उन्नती? जे तुम्ही घेऊन जे 400 रुपयात भेटून जाईल ते घेऊन येऊ. तिला असं वाटतंय 400 रुपये तिला, म्हणजे मला जोवाळणी आली ती मी तिच्याकडे दिली. तर तिला असं वाटतंय की माझ्या दीदीने फक्त माझ्यासाठी 400 रुपये आणले. असं कधी होईल का? फोन पे बघितलंय का नाही अजून? 1,00,000 रुपये. चला आता जाऊ आपण शॉप मध्ये आणि काहीतरी मस्त पैकी घेऊ. हे बघा आता भाऊने ना म्हणजे गणपती डेकोरेटिव्ह साठी सामान आणलेलं आहे. तर बघा त्याने हे घरी बनवले. बघा झुंबर किती छान दिसतंय ना. याच्यात बघा बघा शिवायच्या चेहऱ्यावरून कळेल तुम्हाला की मध्ये कसे कसे लाईट चमकताय. खूप मस्त आहे, खूप छान आहे. हे बघा वेगवेगळे लाईट चमकताय. असं तुम्हाला मी लाईव्हला पण दाखवले होते हे झुंबर. जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्की नाशिक मध्ये पवननगर मध्ये या. त्यात त्याचं शॉप आहे. तिथं त्यांचं शॉप आहे. तर तिथं सगळं अवेलेबल राहील. त्या तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवत आहे, ते दाखवते मी तुम्हाला. अरे पोरांनो जरा शांत बसा. अजून एक प्रकार आहे त्याच्याकडे मस्त असा 5 लेअर मध्ये आहे समई. हे बघा ही जी समई आहे ना तुम्ही कधी पण यूज करू शकता. कुठे पण एखादं सत्यनारायण असला तिथे किंवा दिवाळीमध्ये. सगळं मस्त मस्त असे प्रोडक्ट आहे. आता जसे जसे ओपन होतील आता तसे मी तुम्हाला दाखवत चालते. आणि जर घ्यायचं असेल तर नक्की या नाशिक पवननगर इथे. हे बघा एवढं सारं सामान त्याने गणपती डेकोरेशन साठी आणलेलं आहे. आणि इकडे बसलाय तो बनवत.
म्हणजे आज सुट्टी असून पण बिचारायला सुट्टी नाहीये. काय लाईट ना हाता मी असं दाखवते. हे बघा हा एक प्रकार आहे अजून मस्त असा. त्याच्यात पण लाईट वेगळे वेगळे येतात. त्याचं ते काम झालं का झुंबरचं की तुम्हाला दाखवतो त्यात कसा लाईट लागतो. आता अजून एक प्रकार आहे मस्त असा चक्रीचा. लावा बरं वहिनी. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवते मी कसे स्टार येतात. हे बघा स्टार येते किती मस्त. याच्यात हे बदलता का स्टार वगैरे असं काही वेगळं येतं का? हाच एक प्रकार आहे का? स्लो फास्ट होत आहे. हे बघ हा एक प्रकार आहे. आपण गणपतीच्या मागे लावू शकतो. अरे चूप बसा. काय पोरं यार माझे. तर तुम्ही गणपतीच्या मागे जर ही अशी चक्री लावली ना छान तर एकदम भारी दिसेल. काय म्हणता? तिकडे मामीचं भाज्याचं चालू आहे काही ना काही. चला आता बाकीचे प्रोडक्ट नंतर दाखवते मी तुम्हाला. पहिले या पोरीनं गिफ्ट घेऊन येते. निघालो आता आम्ही शॉपिंगसाठी. आता बघू दीदी आम्हाला काय घेऊन देते. आम्हाला रक्षाबंधनसाठी काय गिफ्ट भेटतंय. चला तर मग कंटिन्यू राहा आणि पुढे बघा आम्हाला काय गिफ्ट भेटतंय. परम एवढा त्रास देतोय ना आम्हाला की माझ्याकडे होता नुसता गाडी 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 करतोय. ते बघा. चला बघू आता काय शॉपिंग करतो काय नाही. मुलींना काय घेते काय नाही सगळं तुमच्यासोबत शेअर करते. ते बघा चालू झालं. बघा आता आलो इथं शॉपमध्ये. चालले आता एक एक जण. बघू इथे काय गिफ्ट भेटतंय मुलींसाठी. आलो आम्ही मुलींसाठी गिफ्ट वगैरे घेऊन सगळं करून. आता फायनली इकडे सुरू आहे आमचं रक्षाबंधनची तयारी. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा. भाऊकडे ना ही अलेक्सा आहे की जी सकाळपासून अजिबात जेवत नाहीये. तर तो बघा आता तिला औषध देईल. तो बघा बरं ती कशी नखरे करते. हे बघा बरं का आता औषध घ्यायला. अलेक्सा औषध घे. नाही म्हणते रे ती. घे अलेक्सा औषध घे. नाही म्हणते ग ती. देवा मग शिवायला काय हे होत. देवा अलेक्सा औषध. देवा नाही म्हणते रे ती अलेक्सा. अलेक्सा तू जेवत का बरं नाही. मग जेवत का बरं नाही. या पमाला रक्षाबंधनची तयारी चालू आहे पण तो देतोय अलेक्साला औषध. शिवायला पा कसं उरायलं. शिवाय पा घेतलं अलेक्साने घेतलं. काय रे सोनिया. बाई किती क्यू येतीये. काय रे सोनिया. सोनियाला औषध शिवायला किती हे होतंय पा. औषध देते तर तू भात पण खात नाही. औषध मी खातो भात. जो भात नाही त्याला औषध देणार. हे आता पहिले अलेक्सा पळत गेली. अरे अलेक्सा तू परम दादाला तू भात परम दादा. तू भांडा परम दादाला भांडा. आता माझ्या बहिणीच्या मुली आहे की ज्या माझ्या मुलांना राखी बांधणार होत्या. कारण त्या पण दोघीच आहे आणि त्यांना भाऊ नाहीये. म्हणजे झालेलं असं की आम्ही दोघी बहिणी आहोत पण मला 2 मुलं आणि तिला 2 मुली. म्हणजे त्यांना माझेच मुलं भाऊ असतात आणि माझ्या मुलांना पण त्या बहिणी असतात. तिकडे माझ्या पुतण्या आहेत 3-4 आणि इकडे या दोघी. अशा म्हणजे मुलगी नाही असं आम्हाला फील होतच नाही. आणि ही बघा आमची अलेक्सा. जेवढ्या वेळ ते रक्षाबंधन सुरू होतं ती अलेक्सा काही तिथून जायचं नाव घेत नव्हती. तिला ब्लॉग कंटिन्यूच करायचा होता. पण भारी वाटत होतं. त्यात परमचे तर पेढे खाणं चाललेलं. परम तर काही थांबत नव्हता. आणि नंतर ही आहे माझ्या बहिणीची लहान मुलगी. माझ्या शिवायचा हात बघा किती भरलाय राख्यांनी. पण त्याचं काही मन भरत नव्हतं. तो एक 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 राखी मागे 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 बांधत होता. ही अलेक्सा बघा इतकी मध्ये मध्ये करत होती ना ती. किती म्हणजे आम्हाला सोडतच नव्हती. नाही तेव्हा रोज ती बाहेर असते बाहेर फिरत असते. पण आज तिने आम्हाला काही सोडलं नाही
आणि असं मुलांचं आता रक्षाबंधन. पोरींनी आणलेलं आहे भाऊंसाठी गिफ्ट त्यांच्या. तर दाखवते तुम्हाला काय आणलेलं आहे. जा उन्नती जा समोर. अरे वा, दोघं भाऊंसाठी गिफ्ट आहे. काय ओपन करा आता बघू बर का काय गिफ्ट आणलंय. शिवाय अरे हाताने फोड. ओ काय आहे. ओ बापरे, गाली. आमच्या परमला फक्त वेळ कोणाचं आहे. दाखव परम व्हिडिओ मध्ये गाडी दाखव. अरे वा, कोणी आणलं तुला हे गिफ्ट. गिफ्ट कोणी आणलं तुला लाठी बांधू आपण. बघू शिवाय तुला काय आणलं. शिवाय बघून तुला काय आणलं दाखव ना. असं काय हे माईक. माईक नाहीये मग हे त्याच्यात लाईट लागतो तो भिंतीवरती ॲनिमल्स दिसतात. करे आपण बघू. आता गिफ्ट आहे ह्या अलेक्साला. आणि सर राखी बांधावं. हे बघा. हा आता अलेक्साचं रक्षाबंधन. हे बघा अलेक्साचं पण रक्षाबंधन. तर हे आहे अलेक्सासाठी गिफ्ट. अलेक्साला बाळू आणला. आता इथे आमचं रक्षाबंधन सुरू झालेलं. आम्ही दोघी बहिणी आणि हा एक आम्हाला भाऊ, असं काही आम्ही 3 जण आहोत. पहिले सगळं मुलांचं झालं, मुलांची हाऊस फिटली आणि त्यानंतर आमचं रक्षाबंधन सुरू झालं. पण ह्यावेळेस आहे ना आम्हाला पप्पांचीच कमी खूप भासत होती. सगळे होते पण पप्पा नव्हते. पण पप्पा जेव्हा असले ना तर एवढं म्हणजे चलबिचल असतं ना सगळं. त्यांची खूप घाई पण असते. मुलांना हे आणू का ते आणू का, आणि माझ्या मुलांना घेऊन सारखं दुकानात जाणं हे जाणं ते खूप आम्ही मिस करत होतो. पण मग दाखवू शकत नाही, कारण दाखवलं ना तर मम्मीला अजून वाईट वाटतं आणि मग मम्मीचं अजिबात रडणं थांबत नाही. त्यामुळे आम्ही सगळं असं मनातल्या मनात साठवून ठेवलेलं काल. पण मी त्यासाठीच त्यांना म्हटलेले की माझ्या घरी करू रक्षाबंधन, जेणेकरून मम्मीला जास्त हे होणार नाही. पण सगळ्यांचं ठरलं की नको माहेरीत जाऊ, म्हणून आम्ही काल आलेलो. पण ठीक आहे, आता काय जे होणार होतं ते तर आम्ही काही थांबवू शकलो नाही. त्यानंतर वहिनीने ओवाळलं दोघांना. सगळीकडे गेलो तर राखी बांधायची रात्रीचे 10 वाजले तरी आमचं रक्षाबंधन काही थांबत नव्हतं. ही होती माझ्या मोठ्या जेठ त्यांची मुलगी. पण मग ना अशा दिवशी वाटतं की मला पण एक मुलगी हवी होती माझ्या मुलांसाठी. पण जरी मुलगी नाही तरी भरपूर साऱ्या बहिणी देवाने माझ्या मुलांना दिलेल्या आहे. पण तरी कधी कधी असं कमी फील होतं जेव्हा रक्षाबंधन किंवा भाऊबीज येतं तेव्हा. आणि बघा इथे माझ्या परमचे एक्सप्रेशन, तो जिथे जाईल तिथे नोटंकीपणा काही त्याचा कमी होत नव्हता. आणि त्यांनी पण आणलेलं त्यांच्या मोठ्या दिदीसाठी गिफ्ट, की जे गिफ्ट ओपन केलं तिने आणि तिलाही खूप आवडलेलं, कारण तिच्या ड्रेसलाच मॅच होईल अशीच पर्स मी नेमकी आणलेली. आणि आम्ही जातो ना तर प्रत्येकाला गिफ्टच नेतो. पैसे टाकलेले यांना पण आवडत नाही आणि मलाही आवडत नाही. तर असं काही होतं आमचं रक्षाबंधन. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. हे बघा आता आलो आम्ही घरी. मम्मा तुझ्या गाडीत येलो बॅग मध्ये. किती वाजले? 11ला 5 कमी आहे. आतापर्यंत आमचं रक्षाबंधनच चालू होतं. शिवायचा हात दाखवते तुम्हाला. शिवाय इकडे. हे बघा शिवायचा हात बघा. धर्मवीर कोण बनला तू? आता फक्त इथपर्यंत जायच्या बाकी होत्या राख्या. तर असं काही होतं आजचा दिवस. मम्मीकडून निघायला वाजले आम्हाला 10 आणि त्यानंतर गेलो मोठे जेठ आहे त्यांच्याकडे, कारण त्यांच्या मुलीचा फोन असतो दरवेळेस रक्षाबंधनसाठी. मग तिकडे गेलो. तिकडून मग आता निघालो. मग घेतलं मी दूध, कारण माझा पमा आहे की जो दूध पिल्याशिवाय झोपतच नाही. मग चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हा डोळा माझा थोडासा राहिलेला आहे, याला काय करू बरं? काही सजेस्ट करा बरं मला की हा डोळा बरा कसा होईल माझा लवकर. थोडंसंच एकदम असं विचित्र दिसतंय ते आता. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला वाटतंय का मला मुलगी नाही आहे असं. मला मुलगी नसली तरी पण बघितले ना किती साऱ्या मुलींनी म्हणजे माझ्या पुतण्यांनी माझ्या मुलांना राख्या बांधल्या आणि या सगळ्या माझ्या पुतण्या होत्या. फक्त त्या 2 त्या सिस्टरच्या मुली होत्या आणि बाकी सगळ्या माझ्या पुतण्या आहे. सगळ्यांना मस्त असे छान छान गिफ्ट्स पण दिले. काय रे आता परमचं शिवायचं काम सुरू झालेलं आहे. एक राखी सोडायचं काम. ते बा किती राख्या ठेवल्या कोणाकोणाची ठेवल्या? ही तनुची मनूची ही सौदीची गौंदीची ही उनदीची समुदीची आणि जमदीची. ही काढून टाक नाही केवढी दिसते अशी. आणि उद्या ह्या सगळ्या राख्या माझ्याकडनं टाईट करून घे. नाही तसे ढिल्ल्या राख्या त्या परत टीचर रागवतील. उद्या स्कूल नाहीये पण टाईट करून घे. तर तुम्हाला दाखवलं मी की भाऊने कसं आणलेलं आहे डेकोरेशनचं सामान. तर ते कोणाला लागत असलं तर पुन्हा एकदा सांगते मी की नाशिकमध्ये पवननगर सिडको इथे तुम्हाला ते भेटून जाईल. चला खूप सारी बडबड पण झाली आणि खूप थकवा पण आलेला आहे. बघून घ्या आता किती 11 वाजत आले. खूप जीव थकून गेलाय. आता असं झालं की कधी पडेल नाही कधी नाही कारण सकाळपासनं काम 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 त्यात हे रक्षाबंधन खूप सारं बिझी शेड्यूल. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि जर कोणी आमच्या चॅनलवर नवीन आले असाल फर्स्ट टाइम तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला गुड नाईट बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.